वेळ टाकायचं तिथे करायचं का, कशी यशस्वी असेल त्याच्यात काही चुकलं का गाडी काय करायचं प्रत्यक्ष येऊन सांगा अर्धास येईल म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला करता येईल. पण येताना सामाजिक निष्ठा घेऊनच आहे, राजकीय निष्ठा नको नुसतं येऊ नका. कारण तुम्ही बंधून बघितलं दोन राजकारण्यांना खुश करण्यासाठी तुम्ही आंदोलनावर बोलणार आणि ज्यावर बोलणार, चांगला असला तरी राजकारण्यांना खुश करण्यासाठी तुम्ही बोलणार, वाईट असला तरी बोलणार. समाज त्यासाठी तुम्हाला जितकं तळमळ करता येईल एकनिष्ठ समाजासाठी करता येईल चांगलं हे तुम्हाला चांगलं पडेल. काही समन्वय हे अभ्यास की जेव्हा चाटापिटा करतात मराठा समाजात लागतात आता काही ना ते दोन पिढी आहे. चांगला असलं तरी राजकारणी खुश करायचं, इकडं आंदोलन करायचं, तिकडे पुन्हा म्हणायचं की मी बरोबर केलं का नाही, त्यांच्या जो असं केलं का नाही, म्हणजे मी आता खुश घ्या ते त्यातले नाही इकडं निघतं काढला. हां गेल्या त्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून जी आली त्याच्यामध्ये पाठीमागे काय झालं की ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या देखील लागू कराव्या. त्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत लागू झाल्यात आणि किती जे आर निघाले, किती जे आर आजपर्यंत अंमलबजावणी झाले. जे आर निघाले त्याचे सगळ्याची 19 अंमलबजावणी करायला लागणार. जे झाले नाही त्यांचे पण करायला लागणार, पण जे काढायचे जे आर राहिले ते बी काढून लगेच अंमलबजावणी करायला. त्या पोरांच्या नोकऱ्यापासूनचा विषय राहिला, झाले त्यापासूनचा विषय राहिला, सगळं करायला काही जे सोबतच्या आंदोलनात ठरणार नाही. शिल्लक मराठा समाजाच्या विषयात फक्त मराठा समाजाच्या विषयात देशी विषय असो, ईडब्ल्यूएस असो, एज विषय असो, ते महामंडळ असो किंवा व्याज पात्रतेचे विषय असो, कुणबी प्रमाणपत्राचे विषय असो, ॲडमिशनचे विषय असो, लेखितचे विषय असो, मराठा समाजाचे त्यांनी 28 तारखेलाच यायचं आपण आपल्या अर्ज घेऊन. कारण इथं पोरं ठेवणार आहेत तुमचे अर्ज स्वीकारायला आणि 29ला आम्ही सरकारला म्हणणार आहे या अर्ज येतं निकाली का जो येणार नाही त्याने पुन्हा आमच्या नावाने करायचं नाही. ते झालं नाही तेव्हा झालं नाही, तुम्ही झोपणार घरी आणि मग इकडं म्हणणार या झालं नाही ना आमचं तेव्हा झालं नाही. मराठा समाजाचं कुठं नुकसान केलं आहे खरं असून त्यांनी सगळ्यांनी अर्ज घेऊन यायचे, खरं असून नको